अधिकार आहे। पेपर फुटीमुळे जर हा अधिकार बाधित होत असेल तर मग याला नेमकं काय म्हणायचं? कारण वारंवार पेपर फुटी आणि परीक्षा रद्द होण्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरती खरोखर किती परिणाम होतो? कारण शिक्षण व्यवस्थेवरचा कुठेतरी विश्वास डळमळीत झालाय असं विद्यार्थ्यांच्या एकंदरीत सध्याच्या रस्त्यावरील वागण्यावरून दिसून येतं का? खरं तर मला सर्व पॅनलिस्टला एक सांगायचं आहे, कारण की हे जे काही आता रिसेंट आपल्याला जे काही सीजेपीचं आंदोलन आणि विद्यार्थ्यांचा हा आक्रोश आपल्याला दैनंदिन जीवनात दिसतोय, तो आत्ता पुरता नाहीये किंवा नीट ह्या पेपर फुटीबद्दल नाहीये. गेल्या 10-12 वर्षांपासून जे काही घोटाळे चाललेले आहेत, जे काही पेपर फुटी चालली आहे, फक्त पेपर फुटी हा मुद्दा नाहीये. अगदी तुम्ही शाळेतल्या आरटीच्या ऍडमिशन्स पासून मोठ्या मोठ्या कॉलेजेसच्या ऍडमिशन्स पर्यंत तुम्ही जा, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी स्कॅम आहे, काही ना काहीतरी घोटाळा आहे, काही ना काहीतरी भ्रष्टाचार आहे. आणि ह्या सगळ्यांना कंटाळून हे सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. खरं तर सरकारने या सगळ्यांची मागणी अत्यंत खूप मॅच्युअरली ऐकून घेतली पाहिजे की या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे. कारण की एक फुगा इतकाच फुगवायचा असतो की जितकी त्याची क्षमता आहे, तो फुगा फुटला नाही पाहिजे. आणि या विद्यार्थ्यांचा फुगा उद्या फुटेल. म्हणून मला असं वाटतं की अकाउंटेबल कोणतरी या सगळ्या गोष्टींसाठी असायला हवं. कारण की जर तुम्ही फक्त एनटीएच्या अधिकाऱ्यांचे किंवा शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांचे जर तुम्ही बदल्या केल्या तर त्या नुसतं बदल्या होणार आहेत, ते दुसऱ्या कुठल्या तरी खात्यामध्ये जाणार आहेत, ते तिथं वेगळा भ्रष्टाचार करू शकतात. जर मुख्य जो व्यक्ती असेल, मंत्री असेल किंवा त्याचे डिरेक्टर्स असतील किंवा जो कोणी मुख्य सूत्रधार असेल, जर त्या व्यक्तीने जर ह्याची जबाबदारी घेतली तर खालची जी लोक आहेत, खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्या खाली काम करणारे, त्यांना आपोआप चाप बसेल आणि ते प्रत्येक जण चांगलं काम करायला लागेल. खरं तर इतिहासाचे दाखले आता सरांनी दिले की रेल्वेचं जे प्रकरण झालं होतं त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता. आता मला असं वाटतं की राजीनामा झाला पाहिजे का, तर हा खूप वेगळा आणि अवघड मुद्दा आहे की राजीनामा झाला पाहिजे का नाही. पण जर एवढ्या विद्यार्थ्यांचा जर आक्रोश होत असेल तर एवढे दिवस झाल्यानंतर सुद्धा तुम्ही चर्चेला येत नाही, त्या विद्यार्थ्यांची बाजू समजून घेत नाही. खरं तर ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये भारतातील प्रत्येक युवा जेनझी मुलांच्या मनामध्ये एक फोमो निर्माण झालेला आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट. प्रत्येकाला तिथे जाण्याची इच्छा आहे आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची इच्छा. आणि हे जेव्हा हा फोमो निर्माण होतोय, इथे आपल्याला कळून येतंय की सरकारचं अपयश कुठे आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जसं आम्ही प्रत्येक वेळी म्हणतो की आजची लहान मुलं उद्याची युवक आहेत आणि उद्याचा युवक हा भारताचा भविष्य आहे आणि त्या भारताच्या भविष्यासाठी आपल्याला काम करणं अत्यंत गरजेचं आहे. अजितजींनी सांगितलं आता की पेपर लीक झालं तर त्याची री एक्झाम घेतलेली. अजितजी खूप नम्रपणे मला सांगावं असं वाटतं की पेपर लीक झाला म्हणून री एक्झाम घेतली म्हणून सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्या असं नाही. कारण की री एक्झामच्या मागे त्या मी स्वतः नीटची परीक्षा दिलेली आहे आधीच्या काळामध्ये. मी 1 वर्ष गॅप घेतलेला आहे त्या परीक्षेमध्ये. पूर्ण म्हणजे 1-2-2.5 वर्षाचा वेळ त्यावेळेस त्या परीक्षेला द्यावा लागतो. आमच्या वेळी तरी आम्ही 1.5-2 वर्ष दिली. आज तुम्ही पाहिलं तर 8वी पासून विद्यार्थ्यांना नीटच्या क्लासेस लावल्या जातात आणि त्यांना त्या सगळ्या अभ्यासामध्ये गुरफटून ठेवलं जातं. त्या विद्यार्थ्याचं मानसिक खच्चीकरण होतं, त्या पालकांचा खर्च किती होतो या सगळ्या गोष्टींमागे, याचा आपण विचार करत नाहीये. री एक्झाम घेणं म्हणजे सगळ्याच आपल्या गोष्टी सॉल्व्ह होतील असं नाही. मला असं वाटतं. बरं, अजितजींना तुम्ही प्रश्न केलाय. अजितजी, सीजेपीच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीमध्ये सरकारनं कोणत्या मागण्या खरोखर मान्य केल्या आणि कोणत्या नाकारलेल्या? विद्यार्थ्यांची मानसिकता काय हे अभिजितजींनी सांगितलं. मात्र आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा सरकार अजूनही स्पष्ट